शूद्रांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, असं जे म्हणतात. आपण समजा विचार केला, की आपण मागच्या भागांमध्ये बघितलं पण, की प्रत्येक वर्णाचे वेगवेगळे काम होत, की ब्राह्मणांचं काम वेगळं, क्षत्रियांचं वेगळं, वैश्यांचं वेगळं आणि शूद्रांचं वेगळं. आता शूद्रांकडे बऱ्याचशा इंडस्ट्रीज होत्या, त्या आपण बघितलं. पुराण काळामध्ये आपल्या देशामध्ये भयंकर मोठ्या प्रमाणात व्यापार चालायचा. युरोपमधले, रोममधले लोकं आपल्या कपड्यासाठी, आपल्या इतर सामानासाठी अतिशय वेडे होते आणि त्याच्यासाठी ते सोनं मोजायचे. म्हणजे ते सोनं देऊन आपल्याकडनं या सगळ्या गोष्टी विकत घ्यायचे. आता हा सगळा जो कारभार, व्यापार चालायचा, ते व्यापारी तर कदाचित वैश्य वर्गातले असतील. पण हे सगळे गोष्टी बनवणारे लोकं कोणत्या समाजाचे असतील? आता तिथपर्यंत जायला बोटी लागायच्या. आत्ताच नुकतं भारताने आयएनएस कौंडिल्य ही बोट तयार केली आणि ती भारत ते दोहा असा त्यांनी समुद्री प्रवास केला. ही बोट 2000 वर्षापूर्वी एखादी बोट कशी असते ना त्याच्याप्रमाणे आहे. त्यात एकही लोखंडी खिळा नाही आहे. ती स्टिच आहे. म्हणजे त्याला दोऱ्यांनी बांधलं गेलेलं आहे. तर अशा प्रकारची बोट ही समुद्रात टिकू शकते आणि ती एवढा मोठा प्रवास करू शकते, हे भारताने सिद्ध केलेलं आहे. आता या बोटी निर्माण करायचं काम असेल, किल्ले बांधण्याचं काम असेल, शस्त्रास्त्र तयार करायचं काम असेल, हे सगळं कोण करायचं? हे ऑब्व्हियस आहे, की हे शूद्र वर्गातले लोकं करायचे. मग त्यांना शिक्षण न मिळता ते हे सगळं करू शकायचे का? ऑब्व्हियसली त्यांना शिक्षण मिळत होतं. कदाचित वेद वाचायला त्यांना नसेल मिळत किंवा वेदाचा अभ्यास करायला त्यांना अलाउड नसेल. आज प्रत्येकच जण पी करतो का? मग पुराण काळामध्ये पण आज जसं प्रत्येकच जण पी करत नाही, तसं त्या काळी पण प्रत्येकच जणाला वेद वाचायची इच्छा असेल असं पण काही नाहीये. आपण का बरं आज त्या वेळच्या गोष्टींना आजच्या कॉन्टेक्स्टमध्ये बघतोय? ते लोकं त्यांच्या व्यवसायाशी रिलेटेड शिक्षण घेत असतील, ते व्यवसाय चांगल्याने करत असतील आणि चांगलं काम करत असतील आणि तेच तसं नसेल, तर भारताचा एवढी जी प्रगती आहे ती झालीच नसती. आपले आज स्तूप बघा, बुद्ध स्तूप पण बघा किंवा मंदिरं बघा, खजुराहोमधले मंदिरं म्हणा किंवा दक्षिण भारतातले मंदिर बघा, हे इतके सुंदर स्थापत्यकला त्याच्यात आहे. ते ही काय ब्राह्मणांनी बांधले होते की क्षत्रियांनी बांधले होते? नाही ना. मग ज्यांनी बांधले होते ते विदाऊट शिक्षण एवढं चांगलं काम करू शकतात का? मग आपण जे म्हणतो की शूद्रांना आजच्या बॅकवर्ड क्लासेसला शिक्षणाचा अधिकार नव्हता, हे योग्य आहे का? याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्की कमेंट करून कळवा.